तर वागानो, आपल्या योग्या भावाची लग्न कशी झाली नक्की कमेंट करा. तर विषय असा होता की रात्री आपल्या जानीचा बड्डे होता. त्याच्यामुळं जरा म्हणलं सजावट ती करून बड्डे ती साजरा केला जानीचा. आणि तिथनं आपल्याला जायचं होतं योग्या तिकडं. हळदीला आलो योग्याच्या तिथं मामाश्री शेळके साहेब पण आलतं वैरागवरनं. तिथं आता म्हणलं हळदी लावून घ्याव्या. लय गर्दी पण कसा तर नंबर हाणला व्हावा म्हणलं, चला लय उशीर पण होत होता. तिथनं काय हळदी ती झाल्यावर बार ती उडवलं. सकाळ उठून योग्या घरी आलो. विषय असा होता की आता ह्याला न्यायचं होतं लॉन्सला, मंगल कार्यालयात न्यायचं होतं. इकडं दाईचं आणि बाईचं आपलं चालू होतं आवरावरी करायला. तिथनं योग्याला चल बाई म्हणलं, लय उशीर पण झाला या. 9-9:30 वाजले होत्या घरनं झालायला. मग काय योग्याला ती घेतलं गाडीत बसवलं आणि बाईला आणि दाजीला म्हणलं पूजा ती करा म्हणलं. पूजा केली आणि चला म्हणलं आता जावं, उशीर पण झालता. त्याच्यामुळे म्हणलं लवकर जावं म्हणजे काय तिथलं वर्धाव्याला ती लवकर होतं या. तिथनं आलो सौभाग्य लॉन्सला. इथं म्हणलं आता सोडलं यांना आणि बाईला म्हणलं योगेश जरा मेकअप ती लवकर कर. बाईच मेकअप करू त्यामुळे काय दुसऱ्या कोणाला आणायची गरज नव्हती. बसवला गाड्याला वर्धाव्याला. तिथं वर्धाव्यात आल्यावर मामाजीची गाठ पडली. मामाजीची गाठ पडल्यावर म्हणलं आता चला काय तर गार घ्यावं लागतंय. सावकारनं मॉन्स्टर सांगितलं, स्वतः ताईसवाला प्री ट्रिप प्याला पण म्हणला तुम्ही प्या म्हणला. तिथनं आलो मंगल कार्यालयात. जेवण ती करावं म्हणलं म्हणजे परत काय निवांत होतं या. तिथं कदम साहेब धनाबा ते आलती. त्यांना आपलं हाय बाय केलं. सावकार म्हणला पाणी प्यायचं नाही म्हणला, स्टिंगच प्यायचं आहे म्हणला जेवण करताना. मी म्हणलं पी बाबा म्हणलं काय. तिकडं तोपर्यंत योग्याचं आपलं तयारी सुरू झाली. योग्या काय आपला उतावळा झालता लग्नाला. तिथनं योग्याची लग्न लागली. तोपर्यंत बामन काकाने कानमंत्र दिला योग्याला. लय फास्ट आहे म्हणला, तू लय ॲडव्हान्स आहे म्हणला. असं द्या म्हणलं आता लग्न झाली आणि फायनली म्हणलं आता जेवण ती करून घे म्हणलं भावाला. मग तिकडं आणलं जेवण ती काव घातलं. चला म्हणलं आता जावं म्हणलं घराकडं, उशीर पण लय झालता. तिथनं आलो घरी. योग्याला म्हणलं आता घरी ती सोडावं एकदा म्हणजे आपल्या मागचं काम गेलं. योग्याला घरी ती सोडलं, सगळ्यांच्या गाठी बिठी घेतल्या. चला म्हणलं आता जाऊ घराकडं. तर योग्याचं लगीन कसं झालं भावानं नक्की लाईक शेअर कमेंट करा. तुमचा लाडका ब्लॉगर शिद्या.